अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर केली। त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचा जोरदार पलटवार जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा सस्पेन्स वाढवलाय। आव्हाड यांनी एका कॉल रेकॉर्डिंगची पोस्ट शेअर केली आहे, ज्यातून आव्हाडांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत। आव्हाड यांनी एक संवाद पोस्ट केलाय, ज्यात त्यांनी निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे हे उघडकीस येणार नाही याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी असा टोला लगावलाय। आव्हाड यांनी जी क्लिप शेअर केली आहे ते कॉल रेकॉर्डिंग काय आहे ते आधी ऐका। जो अक्षय शिंदे का जो मर्डर हुआ है ना, हाँ, वो उसके पीछे मेरी गाड़ी थी। अब हाँ, मुमरा का पहाड़ चढ़ते हैं ना, हाँ, तो अपने पीछे आगे मतलब पीछे से ओवरटेक करके आई थी उनकी वैन। हाँ, उसमें ऑलरेडी उन्होंने पर्दे लगाए थे सब यहाँ से। अच्छा, तो पहले उसकी गाड़ी उछली तो ठक करके आवाज आया, हमको लगा गाड़ी का पाटा बजा गया। हाँ, सेकंड आवाज आई तो मैं थोड़ा डर गया, बोला कुछ तो इश्यू होगा। और वो पुलिस वाले ने भी गाड़ी रोकी, वो बाहर आए, मैंने दरवाजा खोला, दो पुलिस वाले शायद कुछ उतरे, वापस उन्होंने बंद किया, वापस चले गए। फिर तीसरी आवाज आई। दरम्यान या ऑडिओ क्लिप मधलं संभाषण नेमकं कुणाकुणात झालंय, ही क्लिप आव्हाडांनी तपास यंत्रणांना दिली की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे। पण यातील संवाद अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल संशय उपस्थित करणारा आहे। आव्हाड यांनी शेअर केलेल्या कॉल रेकॉर्डिंग वरून दीपक केसरकर यांनी पलटवार केलाय। एन्काउंटर मुद्दाम केला जात नाही असं सांगतानाच केसरकर यांनी चौकशीतून सत्य बाहेर येईल असंही म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवरतीच बोट ठेवलंय। आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय शोपीस ठेवून बंदूक दाखवते ना, आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते अरे वा, 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवली। म्हणजे एकीकडे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं। त्यांना फाशी द्या म्हणून सुद्धा मोर्चा काढणारी लोक आहेत। एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही। त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, आणि असे जेव्हा मृत्यू होतात त्यावेळेला त्याची चौकशी होते। चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठलीही गोष्ट घडत नाही। अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यामुळे सत्य बाहेर येऊ शकलं नाही असा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला। अक्षय शिंदे कोणी साधू संत महात्मा नव्हता, तो मरायलाच पाहिजे, मात्र त्याला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता राहिली आहेत। केतन तिरोडकरने जी याचिका दाखल केली ती याचिका फार महत्त्वाची आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून राजकारण सुरू झालंय। त्यातच विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागलेत, त्यामुळे राजकारण सध्या तरी शमण्याची शक्यता नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।